बघितलंस कशाला आलीस इथे? एक काम कर, ये इकडे बस. ये इकडे इकडे बस. इथे बस. आईला 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 सॉरी सॉरी, उशीर झाला. तुझी शतपावली झाली ना? मस्त. चला श्रीकांत, चला. माझ्या शतपावलीसाठी चाललेलंच नाहीये हे सगळं. मग हे सगळं तुझ्यासाठी चाललंय. अगं डॉक्टरांनी तुला सांगितलंय जेवल्यानंतर सुद्धा थोडंसं चाला. थोडंसंच चालायचंय श्रीकांत. रोज? हो, तुझ्या तब्येतीसाठी चाललंय. चल. अगं पण रोज काय आहे? असं हो काय? हो, अर्थातच. पण मी काय म्हणतो तुला, ए रमाकांत, काय एवढ्या रात्री गडबडीत चाललंयस कुठे? साहेब, मारुती मामाकडे चाललो होतो. बाहेर आदित्य बाबा आणि पारुवहिनी आले. खरं तर मॅडम, आदित्य साहेब तुम्हालाच भेटायला आले होते, पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. ठीक ये. बघितलंस ना, आदित्यने मनात आणलं असता ना तर तो आज येऊ शकला असता, पण तुझ्या शब्दांचा मान ठेवायचा म्हणून तो बाहेर थांबलाय. विचार कर, अजूनही तो तुझा तेवढाच रिस्पेक्ट करतोय. करत असेल, मग मी काय करू? आईला हा आडमुठेपणा झाला, चांगलं नाहीये. चल आपण भेटूया त्याला. चल. एक मिनिट चल. एक मिनिट. तो कोण आहे स्पेशल? तो माझा मुलगा तर नक्की नाहीये. आणि तो आत्ता ह्या वेळेला गेटच्या बाहेर उभा आहे, याचा अर्थ तो व्हिजिटर आहे. आणि व्हिजिटर्सना भेटायची ही वेळ नाही. आत्ता ह्या वेळेला मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवत असते. हा माझा वैयक्तिक वेळ आहे, पर्सनल टाइम. आत्ता ह्या क्षणी मी कुठल्याही व्हिजिटरला भेटत नाही. श्रीकांत, हे वर्षानुवर्षाचं रुटीन आहे. हे असंच राहणार आहे आणि कधीही बदलणार नाहीये. पहिल्या तुझं बरोबर आहे, पण त्याआधी काय म्हणालीस? तो आपला मुलगा नाहीये. आदित्य आपला मुलगा आहे आणि एवढ्या रात्री इथे आलाय, याचा अर्थ त्याचं तेवढंच काहीतरी महत्वाचं काम असतं रे. जे लोक मला भेटायला येतात त्यांचं माझ्याकडे महत्वाचंच काम असतं. कोणी सहज गप्पा मारायला येत नाही. आणि ज्यांचं महत्वाचं काम असतं त्यांना माझी वाट बघावी लागते. असं सहज मी भेटले असं फार क्वचित होतं. आणि कुणाला भेटायचं कुणाला नाही भेटायचं हा सर्वस्वी माझा निर्णय असतो. आणि या क्षणी खरंच मला कुणालाही भेटायची इच्छा नाहीये. खरं तर मला झोप येते. गुड नाईट. पहिल्या मला नाही पटलं तुझं हे वागणं.